जय सद्गुरू. चला नमस्कार. दीदी आज काय बनवायला सांगते बघूया. किचन आपली वाट बघते. चला दीदीने मला आज आळूवडी बनवायला सांगितली बरं का. चला मी आता आळूवडी बनवायला सुरुवात करते. मी इथं घेतलं बेसन, चवीपुरता मीठ, धना पावडर, हळद आणि चवीसाठी थोडीशी लाल मिरची पावडर. हे बघा इथे लाल मिरची पावडर टाकली. आणि आता मी लिंबू पिळते, कारण ना घशाला असं चरचर होत नाही ना, म्हणून घशाला खाज पण येत नाही. त्यासाठी मी इथं लिंबू पिळून घेते. हे बघा एक लिंबू पिळला. हे बघा सगळा असा लिंबू पिळून घेतला आणि पीठ असं मळून घेते. थोडंसं जाडसरच पाहिजे, घट्ट, कारण ना वडी अशी खमंग येत नाही पातळ पीठ झाल्यावर. हे बघा असं थोडंसं जाडसर पीठ मळून घेतलं. वरून भाजलेली तिळी पण टाकली बरं का. हे बघा असं हे छोटे छोटे पानं होते, मस्त असं सगळीकडे असं लावून घेते मी पीठ. जास्त पीठ लावल्यामुळे ना असं खमंग खायला पण लागतात, तळलं जातं चांगलं. आणि असा रोल करून घेते मी आता. हे बघा आणि सगळीकडे असं जास्त पीठ लावलं ना तर हे पानामुळे असं चरचर होत नाही जिभेला. हे बघा असा रोल करून घेते मी आता. सगळे रोल असं बनवून घेईल. हे बघा वाफेला ठेवले, हे वाफून झाले आपले. इकडे तेल पण मी गरम ठेवलेलं. इथं मी आता सगळ्या वड्या अशा तळून घेणार आहे. हे बघा किती दिसायला सुंदर कलर आला आणि बघा खायला पण छानच लागणार आहे. आपल्या सुंदर अशा आळूच्या वड्या हे बघा सगळ्या एक एक करून तळून झालेल्या आहे आपल्या. बघा छान लागणार आहे खायला पण आणि दिसायला पण सुंदर.